गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108च्या तत्पर आणि संवेदनशील सेवेमुळे रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. सदर महिलेला कन्यारत्न प्राप्त झाल्यानं गुढीपाडव्याच्या दिवशी घरात लक्ष्मी आल्याच्या भावनेनं वायंगणी गावातही आनंदाचं वातावरण आहे. गुरुवारी सकाळी 8:22 वाजता वायंगणी येथून 108 नियंत्रण कक्षाला आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. प्रसूती कळांनी विवळलेल्या गर्भवती महिलेची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळताच वेंगुर्ले येथील रुग्णवाहिका तात्काळ रवाना झाली. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका नुकतीच गोवा बांबोळी येथील ड्युटी पूर्ण करून परतली होती. अवघ्या 8 मिनिटात म्हणजेच 8:30 वाजता रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यानं आणि प्रसूती कळा तीव्र झाल्यामुळे तिला रुग्णालयात नेणं शक्य नव्हतं. अशा बिकट परिस्थितीत वेंगुर्ले येथील EMSO डॉक्टर ज्ञानेश्वर पांचाळ आणि रुग्णवाहिका चालक साई सिद्धेश मेस्त्री यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. डॉक्टरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या तत्पर मदतीनं रुग्णवाहिकेतच त्या महिलेची प्रसूती पार पडली. महिलेने 2.5 किलो वजनाच्या कन्यारत्नाला जन्म दिला. प्रसूतीनंतर माता आणि बालकाला पुढील उपचारांसाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आलं. रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्यामुळे माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित राहिलं. त्यामुळे 108 रुग्णवाहिकेचे मनापासून आभार मानतो अशी भावना कन्यारत्न प्राप्त झालेल्या पित्याने व्यक्त केली आहे. माझी ANC रोशनी रोहित गोवेकर तिच्या पोटात दुखल्यामुळे आम्ही 108 गाडीला कॉल केला. केल्यामुळे गाडी वेळेत उपस्थित राहिल्यामुळे माझ्या ANC डॉक्टर व पायलटमुळे माझ्या ANCची डिलिव्हरी गाडीत सुखरूपपणे झाली.